तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर राज्य व केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहेत, जसं की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आणि बऱ्याचशा योजना. तर आता या योजनांचे जे पात्र लाभार्थी आहेत, त्यांना माहे जानेवारी ते मार्च 2025 चे अर्थसहाय्य आता डायरेक्ट डी-बी-टीद्वारे वितरित करण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा जी-आर आपल्याकडे आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा जी-आर तो आहे. तर चला मग आता आपण पाहूया या अर्थसहाय्याविषयीची माहिती या जी-आर मधून. तर इथे तुम्ही पाहू शकता वरती आहे जी-आरचा विषय, त्याच्यानंतर असणार आहे ही जी आहे ती दिनांक, ही दिनांक आहे 18 फेब्रुवारी 2025 रोजीची. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे असणार आहे प्रस्तावना. तर ही जी प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये की जे शासनाला काम करायचं आहे आणि जे शासनाने आतापर्यंत या योजनेचे काम केलेलं आहे, जे डिसेंबर 2024 चे जे पूर्ण अर्थसहाय्य आहे ते वाटण्यात आलेलं आहे, अशा प्रकारची माहिती आहे. आणि आता शासनाच्या असे विचाराधीन आहे की जे जानेवारी ते मार्च 2025 या महिन्याचे जे अर्थसहाय्य आहे ते आता डायरेक्ट डी-बी-टीद्वारे वितरित करण्याचा विचार त्यांच्या विचाराधीन आहे आणि त्याच्यावर जो शासन निर्णय निघालेला आहे त्याविषयीची माहिती आता आपण पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय. तर इथे तुम्ही सुरुवातीला पाहू शकता राज्य पुरस्कृत, इथे तुम्ही पाहू शकता राज्य पुरस्कृत एक इथे तुम्ही पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना. तर या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासूनचे अर्थसहाय्य वितरण डी-बी-टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे. म्हणजेच जे यावरील ज्या योजना दिलेल्या आहेत तर ते या योजनांच्या लाभार्थ्यांना जे डिसेंबर महिना आहे 2024 या वर्षातला, तर याचं अर्थसहाय्य जे आहे ते वितरित सध्या करण्यात येत आहे, याविषयीची माहिती येथे दिलेली आहे. तर आता आपण मुद्दा क्रमांक 2 जो आहे तो येथे पाहूया. तुम्ही येथे पाहू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना. या योजनेतील जे सर्व लाभार्थी असणार आहेत त्या लाभार्थ्यांना आता माहे मार्च 2025 पर्यंतचे सर्व अर्थसहाय्य जे आहे ते डी-बी-टी पोर्टलद्वारे थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची माहिती या जी-आरमध्ये दिलेली आहे. वरील ज्या आत्ता आपण योजना वाचल्या किंवा ज्या हेडलाईट केलेल्या आहेत, जर तुम्ही देखील या वरील योजनांचे लाभार्थी असणार आहात तर तुम्हाला देखील आता जे आहे ते माहे मार्च 2025 पर्यंतचे सर्व अर्थसहाय्य जे आहे ते देण्यात येणार आहे आणि ही माहिती खरंच तुमच्यासाठी खूप आनंदाची असणार आहे. तर त्याच्यानंतर आता पुढील आपण वाचूया. तर सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारची मान्यता जी आहे ती निधी खर्च करण्याबाबत जी आहे ती शासन निर्णयाद्वारे देत आहे. अशा प्रकारची माहिती त्यांनी या शासन निर्णयाच्या मुद्द्यामध्ये सांगितलेली आहे आणि तो कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे, कोणत्या याचा खर्च करण्याचा वर्ग कशा प्रकारे असणार आहे, या सर्व विषयांची माहिती येथे दिलेली आहे. या तक्त्यामध्ये तुम्ही स्टॉप करून अशा प्रकारे जी आहे ती ही माहिती वाचू शकता. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे पेज आहेत. तर हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा जो सूचना आहे, अशा प्रकारची जी माहिती आहे ती या जी-आरमध्ये दिलेली आहे. तर ही होती या केंद्र व राज्य पुरस्कृत जे योजना आहेत, जे लाभार्थी आहेत त्यांना आता अर्थसहाय्य जे मिळणार आहे त्याविषयीची माहिती. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.